हे सॉन्ग आमचं डान्स बार म्हणजे रिअल डान्स बार मध्ये झालंय. पहिलंच मी ट्रोल होणं म्हणजे माझ्यासाठी ते असं 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 होतं. पण जे ट्रोल करणार होते त्यांनी ट्रोल केलं ना, खरंच खूप छान केलं. मला ती शिकवण होती आणि मी ती सुधारली आणि आता इथून पुढं आपल्याकडनं अजिबात होणार नाही. नंतर मला कळलं की शांताबाई गाणं सनी लिओनला नाही का, हां. म्हटलं का असं शांताबाई गाणं आपल्या महाराष्ट्रात फेमस गाणं आहे, हं. तर ते गाणं पाहिजे मला. सगळे मला तिथं पब्लिक सगळी छम्मो 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 ओरडायला लागली. मी म्हटलं गौतमी पाटील सबसे कातील नाही का. तिघं पण गाणी खूप छान आहे, मी स्वतः बघितली. सपना चौधरीचं गाणं तर आलंच आहे. आमच्यापेक्षा सनी लिओनचं गाणं कमाल आहे. बेस्ट. ट्रेंडिंगला आले त्यावेळेस हे सगळं महिला वर्ग नव्हत्या, पण आता महिला वर्ग जास्त आहे. सबसे कातील गौतमी पाटील असं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काही वेगळं सांगायलाच नको. आणि तिच्या आदांनी ती घायाळ करतेच. तिचं नृत्य कौशल्य आपण पाहिलंच आहे, पण आता द महाराष्ट्र फाईल सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळा डान्स प्रकार ती घेऊन येते. तिचा लुकही फार वेगळा आहे. माझ्यासोबत आता गौतमी आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू थँक्यू. बरं. हा, आतापर्यंत ना तुझे वेगवेगळे नृत्य कौशल्य आम्ही पाहिलंच आहे. तू स्टेज परफॉर्म करतेस, पण हा काहीतरी एक वेगळा डान्स प्रकार तू पहिल्यांदा अनुभवला आहेस आणि माझ्या मते एका वेगळ्या ठिकाणी जाऊन अनुभवलायस. तर मला त्यानिमित्ताने जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे ज्यावेळेस हे सॉन्ग मला आलं ना, तर मला आमची मीटिंग झाली दादांची आणि आमची. मी एकदम खुश. हिंदी गाणं म्हटलं की मी पहिल्यांदाच करणार ना, हम्म. म्हणून एकदम एक प्रकारची वेगळी उत्सुकता होती. आणि हे सॉन्ग आमचं डान्स बार म्हणजे रिअल डान्स बारमध्ये झालंय. ओके. म्हणून अजून मला वेगवेगळे अनुभव मिळालेत त्यात बघायला. कारण मी फर्स्ट टाईम ते सगळं बघत होते आणि त्यात आमचं सगळं शूट वगैरे संध्याकाळ 6 वाजले, की आम्ही सगळे साईडला आणि हं. ते त्यांचे परत ते लोकं येणार. म्हणजे ओके. 6 आम्ही रोज शूट संपवायचोच. हं. आमचे 3 दिवस शूट होतं. खूप छान वाटलं. मी एन्जॉय केलं. वेगळा अनुभव होता मला. हं. एकदम मज्जा केली. हं. पण मराठी सिनेमात हिंदी गाणं आहे एकतर. त्याच्यात तुला असं वाटलं का, की हिंदी गाणं तर ठीक आहे, पण मराठीही गाणं हवं होतं आणि मराठी अर्थात सिनेमा आहे. तर मराठी सॉन्गवर परफॉर्म करायचं होतं तुला? हां. मी काय झालं ज्यावेळेस आमची मीटिंग झाली ना, त्यावेळेस मला दादा म्हटले, की "हे बघ, असे 3 गाणी आहेत. सपना चौधरी आहे, सनी लिओन आहे, तू आहे. हं. बरोबर? पण तुला हिंदी गाणं आहे, मराठी नाही." मी हं. म्हटलं, "ओके, ठीक आहे." हं. मी एक्सेप्ट केलं. मग नंतर मला कळलं, की शांताबाई गाणं सनी लिओनला नाही का. हां. मग मला त्यावेळेस नाही का मी दादांना म्हटलं, "का असं? शांताबाई गाणं आपल्या महाराष्ट्रात फेमस गाणं आहे, हं. तर ते गाणं पाहिजे मला." असं म्हणून. हं. पण दादा म्हटले, की "तू आज एवढे मराठी गाणे केले, तुला भरभरून प्रेम मिळालं, ठीक आहे, पण तू काहीतरी वेगळं कर. हं. म्हणजे तू आता मराठी केलं, तू हिंदीमध्ये पण थोडंसं पुढे गेलीस तर अजूनही तू माझ्यासाठी छान आहे." म्हणून मग त्या गोष्टीवरनं मग मला ते हिंदी गाणं मी हो म्हटले करायला. हं. नाहीतर मी शांताबाईवरच अडून बसले होते. पण असं. सनी हिंदी असताना म्हणजे सनी लिओनीने हिंदी गाणी केली आहेत हो, आत्तापर्यंत. हो, तिने हो. हिंदी गाणी, तिला मराठी गाणं हो. आणि तू मराठी केलंस तर तुला मग हिंदी हिंदी गाणं. गाणे म्हणजे मग त्यांनी डोकं खूप छान चालवलंय हां. यात. हं. म्हणून छान आहे. तिघं पण गाणी खूप छान आहे. मी स्वतः बघितली. सपना चौधरीचं गाणं तर आलंच आहे. हं. पण हां, आता आमच्या दोघांचे पण गाणे येतील. पण मी तर म्हणते, की आमच्यापेक्षा सनी लिओनचं गाणं कमाल आहे. बेस्ट. म्हणजे ते शांताबाईला धिंगाणा होणार आहे. पण अजूनही तुला वाटतं, की शांताबाईची तू रिक्वेस्ट केलेली, हं. तर ते राजी झाले असते, तू आणखीन अडून बसली असतीस आणि ते गाणं तुला मिळालं असतं का त्यांचं फिक्स होतं? फिक्स होतं. अजिबात नाही. मला अजिबात मिळालं नसतं गाणं. त्यांनी मला अगोदरच सांगितलेलं, "तू छम्म करायचं." आणि आमचं आत्ता म्हणजे ते कार्यक्रमाला पण आले होते. आम्ही गाणं वगैरे दाखवलं माझ्या एका कार्यक्रमाला आणि मी तिथं गाणं दाखवून मी म्हटलं, "आता कशी वाटते तुम्हाला छम्मो?" सगळे मला तिथं पब्लिक सगळी छम्मो, छम्मो, छम्मो ओरडायला लागली. मी म्हटलं, "गौतमी पाटील सबसे कातील नाही का?" "नाही, छम्मो, छम्मो, छम्मो." सगळे छम्मोच बोलत होते. मी दादांना म्हटलं, "आता माझं नवीन नाव पडलंय, हं. सबसे कातील गौतमी पाटील. हां. ते गेलं का, आता हां. छम्मो येणार." म्हटलं बघा. पण माझ्या मते या गाण्याच्या सुरुवातीलाच पण आता आम्ही जे काही त्या गाण्याचा एक टीझर आम्ही पाहिला आहे, त्याच्यात पण सबसे कातिल ह्यानेच सुरुवात झालेली आहे. हो. सो ती कातिलीन अदा अदा जी आहे, ती आम्हाला या गाण्यातही पाहायला हो, मिळणार आहे. हो. मिळणार आहे, मिळणार आहे. मी तर म्हणते ह्या गाण्याला शूट करायला 4 वर्ष होऊन गेलेत.
हो. हा म्हणजे मी जशी ट्रेंडिंगला आले सुरुवातीला, तसं दादांनी मला हा चान्स दिला अच्छा. त्यावेळेस. आणि आता 4-5 वर्ष होऊन गेले मी व्हायरल होऊन सगळ्या गोष्टी. हं. तर आत्ता ते गाणं येतंय. मी दादांना खूप मागे लागलेले. म्हणजे राठोड सरांच्या मागे मी एवढी लागले होते, की कधी येणार आहे? येणार आहे का नाही? कधी येणार आहे? 4 वर्ष होऊन गेले ना गं, वाटतं ना कधी येतंय. बरोबर. हां. मी त्यांच्या खूप मागे लागले होते. येईल, येईल, येईल. शेवटी ते आत्ता चान्स मिळाला. तो आला आणि एकदम असं छान वाटलं मला गाणं बघून. हं. पण आत्तापर्यंत आम्ही गौतमीला किंवा तिच्या ज्या प्रेक्षकांनी गौतमीला पाहिलंय, त्या साड्यांमध्ये मस्त डान्स करताना पाहिलेला आहे. साडी नेसायचा प्रकारही तुझा खूप सुंदर आहे. हो, पण आता यात जी वेशभूषा आहे, ती वेगळी आहे आणि तू म्हणालीस तसं, की तुम्ही खऱ्या डान्स बारमध्ये शूट केलं आहे. हो. त्या वेशभूषेविषयी सांगशील, की कसं त्यांनी तुला कन्व्हिन्स केलं किंवा ती वेशभूषा घातल्यानंतर तिथे ज्या खऱ्या डान्स बारमध्ये ज्या गर्ल्स होत्या, त्यांच्याशी तू काही संवाद साधलास का, की हा नाही, नाही. डान्स करताना? ॲक्चुअली ज्यावेळेस आम्ही जायचो त्यावेळेस त्या नसायच्या. पण मला त्यांचं बघायला मिळालं. त्यांचं ते त्यांचे ते काय तो सामान ठेवण्याचे जे कप्पे असतात त्यांच्या रूममध्ये तीच मला रूम दिली होती. जी पोरींची रूम असते ना हं. चेंजिंगची ती. म्हणजे मला ते बघायला मिळालं, की ओके. काय असतं, कसं असतं. त्यांचा तो छोटासा स्टेज होता. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला नवीन होत्या पाहायला, की अरे हां, आपण फक्त ऐकलंय, हं, आज बघायला पण मिळालं हं. असं. हं, हं. ह्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि काय झालं कॉस्ट्युमचं पण आमचं की घागरा, शॉर्ट घागरा मग घालावं का नाही त्यावेळेस. हां. अरे, आता आपल्याला साडीमध्ये पहिलंच मी ट्रोल होणं म्हणजे माझ्यासाठी ते असं 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 होतं की झालं, काय केलं की झालं, काय केलं की झालं. त्यामुळे मी असं नाही का की करू का? हे घातलं तर चालेल का? हं. प्रत्येक गोष्टीला मी त्यावेळेस विचार करत होते. मग हे केलं तर सिवलेस आहे, मग घालायचं का? मी सगळं करून बसली असं नाहीये. पण आता आता थोडं हां, आता लिमिटेशन्स आहेत की लिमिट खूप आता मी खूप सगळ्या गोष्टींचा विचार करून मग पुढे जाते. म्हणजे आता मला काही करायचं असेल ना, तर मी त्याचा विचार करते 10 वेळा, की आता आपण हे करायचं का? हे हं, केलं तर नावं ठेवणार नाही ना, हं, यावरनं माझं खूप असतं. म्हणून त्यावेळेस सुरुवातीला नाही का, की आता करू का? मग शॉर्ट घागरा घालायचं का? मग हे करायचं का? ते करायचं का? असं. हं, पण नाही ठीक आहे चला करा मला म्हणजे राठोड सरांनी खूप सपोर्ट केलाय मला. हं. खूप, की "अरे तू कशाला एवढं टेन्शन घेती? हे मी आहे ना, माझं मूव्ही आहे, आम्ही बघू ना, तू कशाला टेन्शन घेते?" झालं सगळं. पण पहिलीची तू आत्ता तुझ्या बोलण्यातनं जाणवलं, की पहिलीची गौतमी आणि आत्ताच्या गौतमीमध्ये काय फरक आहे? एखादा डान्स किंवा एखादा जेव्हा तुझ्याकडे ऑफर येते, तेव्हा चूज करण्याची पहिली गौतमीची स्ट्रॅटेजी काय होती? आणि आत्ता गौतमी किती गोष्टी बघून मग हो बोलते? कारण आता तू म्हणालीस, की थोडे लिमिटेशन्स पहिले आहेत. हो, हो. खूप नाही थोडे नाही खूप आहेत. पहिले मी बिनधास्त होते, हं, की मला असं काही कळत नव्हतं सुरुवातीला काय काय दुनिया म्हणजे असं काही माहिती नव्हतं जास्ती, हं, की अरे असं केल्यावर असं काहीतरी होऊन जाईल किंवा काय. बस स्टेजवर गेलं संपला विषय. मला कोणाचं घेणं-देणं नाही, काय नाही. मी आपलं एकदम सुटली की सुटली. हं, मग समोर कोणीही असू दे, हं. असं. पण आत्ता काय झालंय, की लावणी करायचं म्हटलं, तर घुंगरू, अंबाळा, केसं मोकळी नाही, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. ह्या सगळ्या मी आता म्हणजे त्यावेळेस मी ज्या गोष्टींचा विचार नाही केला, आता त्या गोष्टींचा विचार 100 नाही 200% करते. म्हणजे खूप कराव्या लागतात. आत्ता सध्याला काय आहे, की आता आपण खूप छान म्हणजे नाव झालंय किंवा ह्या गोष्टी, तर आता नको थोडक्यासाठी. म्हणून मी आता अशी मला सुरुवातीला वाटलेलं मी बांधल्यासारखी, पण आता सवय झाली. हं, हं. पण आता तू म्हणालीस तसं, की आता लिमिटेशन्स जास्त आहेत. हो. पहिल्यांदा कुठेतरी ना हे सगळे निर्णय तू आत्ता ट्रोलिंगमुळे घेतलेस, की आता आपण काहीतरी थोडंसं लिमिटेशन स्वतःवर आणूया. असं तू ट्रोलिंगमुळे नाही, नाही. विचार मी केलास? ट्रोलिंगमुळं घेतलंय आणि हे माझ्यासाठी चांगलं होतं. मला हं, ही चांगली शिकवण मिळाली खरं तर. जे झालं ना, ते खरंच खूप छान झालं. हे घडायला पाहिजे होतंच माझ्यासोबत. का तर मी चुकत होते, तर मला म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट पण केला. आपल्या महाराष्ट्राने तर लव्ह यू सगळ्यांनी सपोर्ट केलाय, काही विषय नाही. पण जे ट्रोल करणारे होते, त्यांनी ट्रोल केलं ना, खरंच खूप छान केलं. मला ती शिकवण होती आणि मी ती सुधारली हं. आणि आता इथून पुढं आपल्याकडनं अजिबात होणार नाही. पण आता तू जो डान्स करतेस, तो डान्स बारमधला डान्स आहे आणि जेव्हा सुरुवात गौतमीने केली होती ना, तेव्हा तू कुठेतरी कंपॅरिझन झालं होतं, हं, की ही लावणी नाहीये, हं, हा वेगळा प्रकार आहे हं, आणि आता तू जे परफॉर्म करतेस, या सिनेमात जे हं. परफॉर्म करतेस, ते डान्स बार मध्ये जे परफॉर्म करतात तसं करते आहेस. ते पहिलं सिनेमामध्ये. हो, हो, हो. सिनेमामध्ये. पण हो. तेव्हा ते सुरुवातीला कंपॅरिझन झालं होतं गौतमी. तेव्हा काय वाटलं होतं असं, की हे का असं कंपेअर होतंय किंवा तो थॉट आता हा डान्सचा विषय जेव्हा आला, तेव्हा हं. तो थॉट आला होता मनात नाही. सुरुवातीचा?
नाही, अजिबात नाही. म्हणजे ओके आहे ना, चल ठीक आहे. आपल्याला करायचंय हे करायचंय. आता म्हणजे बराच फरक आहे स्टेज शोमध्ये आणि ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप फरक आहे. म्हणून मी त्या गोष्टी यात आणत नाही, ह्या गोष्टी त्यात आणत नाही. आपल्याला इकडचे लिमिट माहिती आहे. कुठलं मी स्टेज शो जे करते ते आपल्याला माहिती आहे, की तिथं काय पाहिजे, काही नाही. पण इथं फार वेगळं आहे. इथं अजून आपल्याला सवय म्हणजे मला सवय नाहीये फिल्म इंडस्ट्रीतल्या ह्या सगळ्या गोष्टींची, की तिथं कसं मी एक डान्स केला झालं माझ्या मनाने केलं की संपतो विषय. हं, पण इथं तसं नाहीये. इथं कोरिओग्राफर जे सांगतात ते आपल्याला करावंच लागतं आणि ते ऐकावं लागतं. हं, हं. म्हणून असं काही मी मनात धरलंच नाही. हं. हां. पण आता तू म्हणालीस, की गौतमी एकदा स्टेजवर आली, की तू सुटतेस आणि आता तू डान्स करताना तुझा असा काही विचार नसतो. सिनेमाचं शूटिंग हे फार वेगळं हो, असतं. हो. त्या गाण्यासाठी तुला प्रत्येक वेळेला ह्या अँगलने शूट करताना, त्या हो. अँगलने शूट करताना थांबावं हं. लागतं. सो गौतमीला सवय आहे ना, की एकदा स्टेजवर गेली, की फाडून टाकायचं. हां. इथे शूट करतानाचा अनुभव मग थोडासा तुला कंटाळवाणा वाटला का? की सारखं थांबावं लागतंय, एकदा फ्लोमध्ये येत नाहीये, असं काहीतरी जाणवलं? नाही, मी चुकले फार या गाण्यात. मी म्हणजे मी मागं पण त्यांना बोलले. जे मला शिकवायला होते ना, ते अक्षरशः "तुला मारीन हां मी, तू सारखी विसरतीये." काय होतं, माझा फ्लो वेगळा आहे हं, आणि मला हे शिकवतात त्यांचा फ्लो वेगळा असतो. पण त्यांना जे ते करतात ते माझ्यात पाहिजे असतं. पण हं. माझं काय होतं, मी स्टेज शोचं यात घालते. तर मग ते ते मला त्यामुळं ना असं ते चिडतात माझ्यावर कधी-कधी चिडतात, काही विषय नाही. हं, मी ओरडणे पण खाते. आता जेवढे गाणे केलेत मी, त्यातले 2-3 गाण्यामध्ये तर 100% ओरडणे खाल्लेत. हं. असं चिडतात अक्षरशः. पण आता काय करणार? माझी चूक नाहीये त्यात. असं आहे. मी चुकले, पण मी ते केलं पण. हां, होऊ दे, रिटेक होऊ दे. ते माझ्यासाठी सुरुवात होती. अ, जे चाललंय ते नाही का, त्यांनी मला "तुला तुला जमल, तू प्रयत्न कर." असं सांगणारे पण मला आहेत. वॉव! म्हणून टेन्शन नाही, म्हणून मी करून जाते हं. त्यांच्यामुळं. पण ह्या डान्सची जेव्हा रिहर्सल होती, रिहर्सलमध्ये तर आम्ही तुझे काही BTS बघितले. तू रिहर्सल करतेस आणि मग परफॉर्म करते. पण हे गाणं शूट करताना साधारण किती दिवस रिहर्सल केली किंवा ह्या गाण्याच्या शूटसाठी वेगळी काय मेहनत घ्यावी लागली गौतमीला? मी 1 दिवस प्रॅक्टिस केली असणार आहे. तिथून पुढे आम्ही शूट केलं. ओके. हं. पण त्याच्यासाठी वेगळी अशी काही मेहनत की बाबा तो डान्स प्रकार शिकायचा असेल, तर तुला काही वेगळे हावभाव आणणं किंवा वेगळं असं काही वेगळे नाही, प्रकार नाही. करावे लागले? ॲक्चुअली ते मी करत म्हणजे ते वेस्टर्न वगैरे ते तर आपल्यात मग ते काही विषय नाही. की कर असं म्हणून ते होऊन गेलं. पण ते छान झालंय सॉन्ग. हं. मी तर त्यांना म्हटलं, "तुम्ही आत्ता शूट केलं असतं तर अजून डबल छान झालं असतं." हां. पण मग पण छान. तेव्हा 4 वर्षांपूर्वी शूट केलेल्या त्या सॉन्गमध्ये आणि आत्ता समजा गौतमीने ते गाणं शूट केलं असतं, तर काय वेगळा प्रकार आम्हाला जाणवला असता? हां, म्हणजे जरा आता वाढलं कॉन्फिडन्स वाढलाय ना असा, त्यावेळेस जरा असं असं होतं आणि मला आता सवय पडली गं सगळ्या गोष्टींची, की हां, ठीक आहे, चल ना, जाऊ दे. बोललं तरी हां, चल ना, बोल बाबा, तुला माझं काही जात नाही, तू बोल, असं. हं, त्यावेळेस जरा थोडंसं हे होतं, हं. असं. पण आता म्युझिक लॉन्चला तुम्ही सगळेजणी एकत्र होतात. म्हणजे अर्थात सपना आणि तू एकत्र होतात, सनी नव्हती. पण तिथे सेटवर वगैरे असं काही भेटणं, बोलणं झालं किंवा का का तुमचे दोघींची शूट आणि हे सगळं वेगळे होते लोकेशन्स आणि कधी बोलणं झालं किंवा त्या निमित्ताने एकत्र भेटलात, त्या डान्सविषयी नाही, काही मी त्या दिवशीच सपनाताईला भेटले. आम्ही आत्ता आमचं म्युझिक लॉन्चला? प्रमोशनचं बरोबर त्यावेळेस भेटले. मी भेटल्या-भेटल्या मी पहिलं मला असं झालं होतं, मी त्यांना कधी बघतीये. असं नाही मी त्यांची फॅन आहे. मी बघितलं ना त्यांना, मी भेटले. मग सरांनी सांगितलं त्यांना, की "आप उधर के बडे स्टार हो ना, वैसे इधर के ये बड़ी डान्सर है." म्हटलं वाह! त्यांनी खूप छान माझं हे करून दिलं. मी त्यांना काय म्हटलं, "मैं आपकी बहुत" हिंदीचा मला प्रॉब्लेम आहे. खरंच मला हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही. तरी पण मी त्यांना "मैं आपकी बहुत बड़ी फॅन हूँ." मग त्यांनी मला नाही का म्हणजे फोटो वगैरे काढले आम्ही. बोलणं नाही झालं आमचं जास्ती. हं, कारण की आमची गडबडच वेगळी होती. बरोबर. म्हणून आम्ही भेटलो, फोटोशूट केला, तिथून गेलो. आम्ही शेजारीच बसलो होतो. पण आमचं काही बोलणं एवढं झालंच नाही. हं, हं. पण आम्ही डान्स वगैरे केला सोबत. वाह! गौतमी दिवस बदलतात. पहिलेचे दिवस वेगळे होते, आताचे दिवस वेगळे आहेत. तू पहिले खूप ट्रेंडमध्ये आलीस, त्या ट्रेंडिंग नंतर ट्रोलिंग झालं. पण हळू तुला छान कामं मिळायला लागली. पहिले तू तुझे स्टेज परफॉर्म करत होतीस, आत्ता तुला बऱ्याच सिनेमातनं ऑफर यायला लागल्यात. काय वाटतं एकंदरीत ती जर्नी बघितल्यानंतर गौतमीला, की पहिलेच जे ट्रोल करत होते, पहिलेच जे आपल्याला बोलत होते, आता त्याच इंडस्ट्रीमधनं तुला ऑफर येतायत. कसं वाटतं? खूप छान वाटतं आणि आता काम पण सोडू वाटत नाही, की आपण म्हणजे मला थांबू वाटत नाही. येतायत तर करायची कामं का सोडायची? कारण महाराष्ट्राने आपल्याला एवढं प्रेम दिलंय आणि महाराष्ट्र म्हणजे कार्यक्रमात
महिला वर्ग एवढ्या जास्ती प्रचंड येतात ना, की अजून असं वाटतं की यांना मी काय काय नवीन काय काय देत राहू असं. तर काम सोडू वाटत नाही आणि छान वाटतं की मी स्टेज शो करतेय. स्टेज शो सोडणार नाहीये. ते तर आहे. पण स्टेज शो सकट मला हे पण कामं मिळतायत फिल्म इंडस्ट्रीतले आणि मी तेही करतीये. आता मी मूव्हीचा पण प्रयत्न करते आणि मी केला पण आहे अजून एक मूव्ही. वा. आता आपण ह्या मूव्हीचं बोलू. असं. हं. पण चाहते जेव्हा तुला भेटायला येतात, गौतमीला भेटायला चाहते प्रचंड उत्सुक असतात. गराडा असतो तुझ्या अवतीभोवती. फिमेल आणि मेल जसं तू म्हणालीस, की बायकाही हो, बऱ्याच तुझे हो, शो एन्जॉय हो, करतात. हो. काय असतं ना, की चाहते मेल चाहते असतील काहीतरी ते वेगळं सांगत असतील. फिमेल चाहते येऊन काहीतरी वेगळं सांगतात. अशा कुठल्या चाहत्यांकडनं तुला मिळालेली छान कॉम्प्लिमेंट आहे का? स्त्री वर्गाकडनं असू दे किंवा पुरुष वर्गाकडनं असू दे, कोणाकडनं छान अशा कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या ज्या तुझ्या लक्षात राहिल्या? महिला म्हणजे जास्ती करून आहे ना आपण महिला वर्ग आहे ना आता प्रचंड जास्ती गर्दी महिला वर्गांची आहे. हं. आलेत ना की फक्त एकच असतं, फोटो दे पहिलं आणि तू किती कशी तू आत्ता अशी छान दिसते, तू हं, स्टेजवर पण आहेच, हं. पण तू अशी खूप छान दिसते. तू पुढं जा, अजून पुढं जा, आम्ही तुझ्या सोबत आहे. हे महिला वर्ग मला सांगतात, वाह! भेटतात, मला पप्पी वगैरे देऊन जातात. तुला माहिती आहे एकदाची जेंट्स वर्गांना आपण साईडला करू शकतो, महिलांना तर मी अजिबात करू शकत नाही. नाही अक्षरशः असं ओढून मला नाही का मिठी मिठी-बिठी मारतात. मारून असं असतं त्यांचं ते प्रेम नाही का असं अरे छान! मग ते खूप छान वाटतं. हं, येस. म्हणजे जेंट्स वर्ग आहेच, हं, तो विषयच नाही. पण महिला वर्ग सुरुवातीला मी ज्यावेळेस सुरुवात केली, हं. ट्रेंडिंगला आले त्यावेळेस हे सगळं महिला वर्ग नव्हत्या. बरोबर. पण आता महिला वर्ग जास्ती आहे. हं. मग ते मज्जा. छान वाटत असेल अर्थात तुला जेव्हा महिला वर्ग आपल्याला खूप अप्रिशिएट छान. करतो एका स्त्रीला तेव्हा. पण हा सिनेमा आहे, या सिनेमाच्या निमित्ताने आता तुला बऱ्याच हा तर तू 4 वर्षापूर्वी केलास, पण आता तुला बऱ्याच ऑफर येत असतील. असा कुठला म्हणजे आता तू लावणीसाठीच फेमस आहेस. पण अशा कुठल्या लावणी सम्राज्ञीचं तुला एखादी लावणी करावीशी वाटेल किंवा असा एखादा डान्स प्रकार तुला सिनेमासाठी करावासा वाटेल, असं कुठलं आहे गौतमीचं स्वप्न? नाही लावणी ओके. अ, आणि मी आता काय झालंय माझं जे नाव झालंय ना लावणी हं. कलाकार, तर मी लावणीच करणार. वाह! हां. आणि काहीतरी वेगळं करायला मिळालं ना मला, हं, तर मी हमखास करणार. हं. माझ्यासाठी वेगळं असं काहीतरी मिळालं, की मी नक्की करणार. हं. तरी कुठकोणते डान्स प्रकार तुला आजमावायचे आहेत? किंवा आपण म्हणतो ना, की लावणीसाठी तर तू फेमस आहेसच. हो. पण आणखीन वेगळं डान्स कल्चर जर तुला आलं किंवा डान्स कल्चरमधला एखादा तुला आला परफॉर्म करायला प्रकार, तर कुठला तुला करायला आवडेल? मला म्हणजे असं बॉलिवूडच आवडतो. म्हणजे आपला डान्स, वेस्टर्न डान्स बेस्ट. वगैरे हो, हो. तेच आवडतं मला. ते बेस्ट आहे माझ्यासाठी. हं. हां. आगामी कोणते प्रोजेक्ट्स आहेत? कारण आता तू उल्लेख केलास, की तू सिनेमा केलेला खूप आहेस. आहे, खूप आहे, खूप आहे. पण तरी मी तुझा अशी चाहता वाट वर्ग बघतेय, की हं. कधी एक कधी येतंय. पण काय होतं ना, आपण वाट बघतो आणि असं होऊन जातं, की एका आठवड्यातच 2 गाणे, एका महिन्यातच 2 गाणे. ते पब्लिक प्रेक्षक पण कन्फ्यूज होते, हिचं आता मी काय बघू नक्की? हे असं होतं. आहेत खूप केले मी गाणे करून बसलीये, सगळे आहे. हं. येईल मूव्हीचे सॉन्ग आहेत, अल्बम सॉन्ग आहे. सगळे हळू येतील. हं, हं. आणि मस्त सरप्राईज तर खूप छान आहेत तुमच्यासाठी. वाह! पण आता ही गौतमी बिनधास्त आहे. पहिलेही बिनधास्त होती. ट्रोलिंगला आता न घाबरणारी गौतमी हं, आहे. ही सगळा हं. एक्सेप्टन्स माझ्या मते तो तुझ्यात आलाय. जो हो. आता मला तुझ्यात हं, जो कॉन्फिडन्स हं, दिसतोय, हं, तो एक्सेप्टन्स आलाय तुझ्यात हं, आणि तू त्या सगळ्याला धरून चालतेस आता. हं. सो आत्ता माझ्या मते तो एक कॉन्फिडन्स असाच असू दे आणि छान प्रोजेक्ट्स तुझ्यापर्यंत येऊ देत अशी आशा व्यक्त करतोय. हे सगळं प्रेक्षक वर्गांमुळं आहे. आपल्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलंय. तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं, ते प्रेम कायम राहू द्या. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेल, तर मी कोणाला घाबरणार नाही. पण ह्या सिनेमातली जी छम्मो आहे माझ्या मते, ती तिचा कुठलातरी असा एक हे असेल ना, जशी तुझी लावणीतली एखादी म्हणजे अदा मला फेमस असं आहे. वाटतं, की मला सगळ्यांनी काष्टामध्ये वगैरे बघितलंच आहे. हां. मराठी सॉन्गमध्ये बघितलंय. हं, पण आता हिंदी मध्ये बघून मला असं वाटतं, की प्रेक्षक वर्ग खुश खूप होणार आहेत. हं, ते बघून, की अरे नाही का आत्ताच आम्ही हे टाकली ना, एक रील टाकली, हं, की त्यावर अरे वाह! खूप छान कमेंट्स आलेत. हं, तर मला वाटते, की खूप आवडणार आहे प्रेक्षकांना. हं. पण ह्यातली हुक स्टेप कुठली ना कुठली तरी फेमस होणारी होणार, ट्रेंड होणार, होणार आहे. होणार. नक्की होणार आणि करतात पण हां, आवर्जून. माझं नवीन गाणं आलं ना, हं. की म्हणजे असं असतं, की मला लगेच मेन्शन झटझट पडतं, की अरे आम्ही गाणं केलं म्हणून, तर हं. करतात.
करते. ह्याच्याही हुक स्टेप खूप ट्रेंडिंग होतील, व्हायरल होतील आणि तुझ्यापर्यंत पोहोचतीलच. खूप शुभेच्छा आहेत गौतमी. Thank पुन्हा you. भेटत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. थँक्यू.